आदर्श राजाची आदर्श 396वी शिवजयंती ग्राम जयपूर येथे थाटात संपन्न. या जयंतीच्या अनुषंगाने वारकरी धर्म परिषदेचे शिव व्याख्याते सचिन पाटील व ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे पाटील, वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली महादेव महाराज, घनकार महाराज, कुमारी आरतीताई आढाव, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील, प्रल्हाद महाराज राऊत, गोविंदा महाराज शिबिरे आदीचे प्रमुख उपस्थिती होते. दिनांक 25/2/2026 रोजी अभिनव दुर्गा मंडळ आणि जय गजानन गणेश मंडळ व समस्त जयपूर ग्रामस्थ बुलढाणा. स्टार मराठवाडा माझ्यासाठी शेख अनीस शेख भिकन, प्रतिनिधी बुलढाणा. आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती गजाश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान विष्टित शस्त्र शास्त्रांची परंगत अखंड लक्ष्मी अलंकृत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बळ छत्रपती शिवाजी महाराज की. आता खरा अर्थाने राज्य निर्माण झाल्यासारखं वाटतंय. महाराष्ट्र महाराज देवता तुळजाभवानी ज्याच्या खुशी राज्यात संप्रदेय नव्हत्या सालाच्या राजमाता राष्ट्रमाता इस्रायल जिजाऊ राज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे 18 पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी राज्याचं दान या महाराष्ट्रात पदरात टाकलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेलं राज्य लक्षणच नाही तर 100 पटीने वाढवणारे असे नरवीर शंभूराजे यांना त्रिवार मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आज आपण सगळे इथं शिवजयंती साजरी करण्यासाठी जाऊ. आम्हाला आमच्या तालुक्यात काय चाललं ते माहिती राहत नाही, म्हणून आपलं बुद्धी जी आहे चौकस बुद्धी असली पाहिजे, ग्रास्पिंग पॉवर वाढली पाहिजे, ऐकण्याची क्षमता असली पाहिजे. बोलणं जरी कमी असलं तरी ऐकण्याची क्षमता ज्याच्यात चांगली आहे त्याची ग्रास्पिंग पॉवर वाढली की बुद्धिवान होता. आणि ज्यानं बुद्धीनं ना थोडस जवळ केलं ते चरित्रवान होता, आणि जे चरित्रवान झाले ते माझ्या राजाची मावळी होता. पहिली धर्माची कंडिशन आहे आमच्या छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्याची की तुम्ही चरित्रवान असलं पाहिजे, चरित्र संपन्न असलं पाहिजे, पण तुमच्या हातापायामध्ये ताकद असलं पाहिजे. नाही तर फूक मारली की उडून गेला पुळ्या खाऊन दारू पिऊन ते मावळे होऊ शकत नाही. अरे उभं राहायची तर ताकद पाहिजे, कमीत कमी बोलायची ताकद पाहिजे, अरे नाही मार देऊ शकत तर खायची तर ताकद पाहिजे. राजा त्याला म्हणतात छत्रपतींचे मावळे. नाही तर मग काय पुळ्या खाऊ खाऊ तोंड चाललं अंदर आणि दारू पाऊ पिऊ फेफडे चालले सडून, आणि मग जय भवानी जय शिवाजी त्याला उचलायचं गटरात फेकून द्यायचं. मराठीची अवलाद ती सांगायची नाही की आमचं आहे, काय फायदा सांगत नाही. त्यांच्यामुळं आपल्या छत्रपतींचं नाव खराब होतं, आपल्या धर्माचं नाव खराब होतं, आपल्या समाजाचं नाव खराब होतं. अशी ही गंजल म्हणतो ना आपण, ते गंजलं भांड की फेकून देतो, तसे गंजल लोक आहे. गंजल मानसिकता विकृत मानसिकता आहे. त्या विकृत मानसिकतेमुळे माझा राजा 350 वर्षानंतर आम्ही मोठा नाही करू शकलो, मायबाप लहान करू शकलो. सचिन पाटलांनी सांगितलं की राजाला मोठं करायचं काही काम नाही आहे. राजा ऑलरेडी 350 वर्षापूर्वी जगातल्या 750 न्यूज चॅनलवर यायचा. जगातल्या 750 न्यूज चॅनलवर यायचा. कधी? 350 वर्षापूर्वी. आणि आज 396 वर्षानंतर आमचा राजा फक्त भारतातल्याच न्यूज चॅनलवर येतो. हे यश की अपयश महाराज, यश की अपयश. आज जगात नाही, आज फक्त भारतात कसा पोहोचेल तर माझा राजा फक्त हिंदूंचा नाही. ठासून सांगितलं. पुन्हा रिपीट करतो कारण आता येळीकर महाराजांनी तुम्हाला सगळं विस्तृत सांगितलं, पण रिपीट याच्यासाठी करतो की कोण होता? बहुजन प्रतिपालक. बहुजन म्हणजे कोण? 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा माझा राजा होता. खून गाठ मारून घ्या, कोणी काही सांगू. दुसरी गोष्ट, माझा राजा कुळवाडी भूषण होता, म्हणजे कुळाचं भूषण बाळगणारा होता. आणि आमचं कुळ म्हणजे आमची तुळजाभवानी माता होती, कुळवाडी भूषण. ह्या 2 गोष्टी ध्यानात ठेवा. हे छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आवाहन करतो कि सोरे को कमियार बेचकर हक छीन लो सड़े बाजार बेचकर, अगर डरने लगे उन फिर का फरिश्तियों से तो चुड़िया खरीद लो तलवार बेचकर. ती वेळ आपल्यावर आलेली आहे महाराज, आणि त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी या ठिकाणी 3-4 मिनिटं बोलण्याचा प्रयास केला. मी काही वक्ता नाही, काही इथं म्हणजे प्रमुख वक्ते हे होते
ते बोलल्याच्या नंतर आमचं बोलण्याचं काही कारण नाही, परंतु जे जे सुटलं ते पकडलं आणि ते तुमच्या समोर सोडण्याचा प्रयास केला. काही चुकलं शिंत माऊली म्हणते बोलिलेले तुरे वेळी वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या उदात्त भावनेतून काही चुकलं शिंत लहान टिंगरू समजा माफ करा. आणि काही चांगलं असेल तर त्या महापुरुषांचा विचार आहे, आमच्या संतांची कृपा आहे, या विचारपीठाची कृपा आहे, ते आपण घ्यावं. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी, आयोजकांच्या चरणी समर्पित करतो. कारण जय गजानन गणेश मित्र मंडळ आणि त्याचा अभिनव उपक्रम माझ्या राजाची 396वी जयंती त्यांच्या चरणी समर्पित करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.